नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, अखेर कर्जमाफीची पहिली ठिणगी हिंगोली जिल्ह्यामधून पडलेली आहे। शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा करावा किंवा शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्यावी, याकरिता हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आपलं अर्धनग्न आंदोलन सुरू केलेलं होतं आणि हे अर्धनग्न आंदोलन हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं होतं आणि हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जाणार होते, परंतु त्यांना मध्येच पोलिसांनी अडवलं आणि पोलिसांनी अडवल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून त्यांना एक शब्द देण्यात आला की येणाऱ्या 1 महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न मी सोडवतो, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून त्यांना दिलेली आहे। तर मित्रांनो, कर्जमाफी संदर्भातल्या या आंदोलनासंदर्भातलं प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काय घडलं हे संपूर्ण माहिती, याचबरोबर कर्जमाफी होणार का याच्याही संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर काल मुख्यमंत्र्यांनी एक शेतकऱ्यांना जे काही शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्या आंदोलनकर्त्यांना एक शब्द दिला की पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये कर्जमाफीचा प्रश्न मी सॉल्व्ह करतो, मिटवतो, अशा संदर्भातली माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगू शकतो, आता त्या आंदोलनाच्या शेवटी आंदोलनाचं काय झालं शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु थोडी माहिती तुम्हाला कर्जमाफी संदर्भात सांगणार आहे आणि ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। जर सरकारने ही कर्जमाफीचा शब्द पाळला आणि जर शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी सरकारने दिली, तर तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे। तुम्हाला ह्या कर्जमाफीसाठी जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला शेतकरी बांधवांना एक काम करायचं आहे। जर तुमचं कर्ज सध्या जर थकीत पडलेलं असेल ते तुम्हाला ते थकीत ठेवावं लागेल बँकेच्या माध्यमातून। तुम्हाला किती जरी रिन्यू करा बँकेच्या माध्यमातून कर्ज भरा, अशा स्थगिती जरी लावण्यात येत असेल, तुम्हाला फक्त बँकेला एकच सांगायचं आहे की सरकारने आम्हाला 3 लाखांपर्यंत कर्जमाफीचं वचन दिलं होतं आणि हे सरकारला वचन पूर्ण करावेच लागेल आणि आम्ही कर्जमाफीची वाट बघतोय, त्यामुळे आम्ही सध्या कर्ज भरणार नाहीत, अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर द्यायचं। त्यामुळे तुमचं कर्ज थकीत असेल तर तुम्हाला हे कर्ज भरायचं नाही, कारण की सरकार शेतकऱ्यांना थकीत कर्जदार शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देत असतं। त्यामुळे हे तुम्ही लक्षात घ्या, कारण तुम्ही जर ते कर्ज थकीत असेल, तुम्ही जर ते आता रिन्यू केलं तर तुम्हाला सरसकट 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफीचा जर दिली तर ह्याचा तुम्हाला लाभ भेटणार नाही, हे मित्रांनो तुम्ही स्पष्टपणे लक्षात ठेवा। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना या दोन्ही योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा ही कर्जमाफी सरकारला द्यावीच लागेल आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येच आपल्याला ही शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आंदोलन करून ही तरतूद करून घ्यावी लागेल। याचबरोबर 2019 ते 2024 या कालखंडामध्ये शेतकऱ्यांवर 40,000 कोटी रुपयापेक्षा जास्तचा बोजा पडलेला आहे, कर्जदार शेतकरी बनलेला आहे। त्यामुळे हे 40,000 कोटी रुपये सरकारने राज्य सरकारकडून असतील तर केंद्राकडून नरेंद्र मोदी साहेबांकडून त्यांनी आणून राज्यातल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, असं आपण त्यांना एक आपल्या याच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून सांगू शकतो। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, हे सगळं जे काही कर्जमाफीचं जे काही हिंगोली जिल्ह्यामध्ये कर्जमाफीची पहिली ठिणगी पडली, आपण जर पाहिलं तर गजानन कावरखे असतील, याचबरोबर जे काही मी त्यांना कॉल केला ते सुद्धा असतील, त्यांनी सुद्धा शेतकरी नेते असतील, शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या माध्यमातून जे काही काल हिंगोली जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते आंदोलन सुरू झालं आणि ते आंदोलन होतं अर्धनग्न आंदोलन, म्हणजे जे काही आपलं अर्धे कपडे जे आहेत ठेवायचे ना, म्हणजे इथून वरचे कपडे त्यांनी शर्ट वगैरे काय बनेल वगैरे काढल्या होत्या आणि याला म्हणतात अर्धनग्न आंदोलन। आणि हे अर्धनग्न आंदोलनाचा अट्टास फक्त एकच होता, शेतकऱ्यांना सरसकट 3 लाखांपर्यंत कर्जमाफी देणे होय। आणि ह्या कर्जमाफीचं जे काही त्यांनी आंदोलन केलं त्यांना अर्ध्या वाटामध्ये पोलिसांच्या माध्यमातून अडवण्यात आलं आणि कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्र्यांचे OSD जे असतात त्यांना फोन करून ही माहिती दिलेली आहे की येणाऱ्या 1.5 महिन्यामध्ये आम्ही कर्जमाफीचा हा प्रश्न सॉल्व्ह करतो आणि त्यानंतर त्यांनी आंदोलन थांबवलं। परंतु त्यांनी असं आंदोलन करताना आम्ही ज्यावेळेस फोन केला त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं, जरी आम्ही आंदोलन थांबवलं असेल, जर सरकारने येणाऱ्या 1.5 महिन्यामध्ये जर कर्जमाफीचा प्रश्न जर सॉल्व्ह केला नाही, मिटवला नाही आणि शेतकऱ्यांना जर कर्जमाफी दिली नाही, जर दगाफटका जर शेतकऱ्यांसोबत केला, तर पुन्हा आम्ही
तीव्र आंदोलन करू अशा संदर्भातला त्यांनी इशारा हे सरकारला दिलेला आहे। त्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या माध्यमातून इथून पुढे तीव्र आंदोलनाचा इशारा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर विविध शेतकरी नेते असतील, रविकांत तुपकर साहेबांनी त्या आंदोलनकर्त्यांचे आंदोलनकर्ते जे काही मंडळी होती, शेतकरी बांधव, त्यांची भेट घेतली आणि या कर्जमाफी संदर्भात सुद्धा त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आणि इथून पुढचं आंदोलन सुद्धा तीव्र असणार अशी भूमिका रविकांत तुपकर साहेबांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेली आहे। परंतु इतर जे काही शेतकरी नेते असतील, आपले बच्चू कडू साहेब असतील किंवा राजू शेट्टी साहेब स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे असतील, परंतु यांच्या माध्यमातून सध्या काही कर्जमाफी संदर्भात ठोस पावले उचलली जात नाहीत। परंतु कर्जमाफीचा विषय सुद्धा लावून धरला जात नाहीये। पण यांनी सुद्धा कर्जमाफीचा विषय लावून धरला पाहिजे। जिथं तिथं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन होतील, शेतकऱ्यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणं महत्त्वाचं आहे। कारण की शेतकरी सुद्धा काय करतात की आपण पाहतो की सध्या जे काही शेतकऱ्यांचं जे काही शेतकऱ्यांवर जी ही वेळ आलेली आहे, ही फक्त शेतकऱ्यांमुळे आलेली आहे। कारण की शेतकऱ्यांची जिथं आंदोलनं होतात तिथे शेतकरी सहभागी होत नाही। त्यामुळे तुम्हाला काय घरी बसून कर्जमाफी भेटणार नाही। त्यामुळे आपल्याला एकच काम करायचं, आपल्याला आंदोलनं करावे लागतील, सरकारला आपल्याला सगळं रान पेटवावं लागेल आणि कर्जमाफी म्हणजे सरकारला दाखवून द्यायचं आहे की आम्ही कर्जमाफी मिळून घेणार, आम्ही सरकारच्या लक्षात आणून द्यायचं आहे, तुम्ही कर्जमाफीसाठी आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि हे आश्वासन तुम्हाला पूर्ण करावं लागेल आणि ही आश्वासन पूर्ण करायची आता वेळ आलेली आहे। असं आपल्या शेतकरी बांधवांना सरकारला दाखवून द्यावं लागेल। आपल्याला शेतकरी कर्जमाफीसाठी रान पेटवावं लागेल आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करून घ्याव्या लागतील। कुणीही आपल्याला फुकट देणार नाही। अशा संदर्भातलं एक छोटंसं अपडेट होतं मित्रांनो कर्जमाफी संदर्भात। प्रत्येक अपडेट करता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आणि आपल्या चॅनलला महत्त्वाचं असं DS न्यूज मराठी असेल, कृषी कल्याण असेल, या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेट करता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।